नमस्कार. ज्योतिष परिपूर्ण किचनमध्ये आपलं खूप खूप स्वागत. आज आपण उन्हाळी कामातील रव्याची कुरडई कशी बनवायची ते पाहणार आहोत. रव्याची कुरडईसुद्धा गव्हाच्या कुरडई इतकीच चविष्ट होते आणि फुलतेसुद्धा तितक्याच प्रमाणामध्ये. तुम्ही पाहू शकताय आपली रव्याची कुरडई ही तेलामध्ये टाकल्यानंतर दुप्पट तिप्पट अशी फुललेली आहे. तर अशाच प्रकारची कुरडई आपण कशी बनवायची अगदी सोप्या पद्धतीनं पाहणार आहोत. तर या ठिकाणी मी अर्धा किलो एवढा रवा घेतलेला आहे. हा साधाच रवा घ्यायचा आहे. तर मी रेडीमेड असा पॅकेटचा रवा ऑर्डर केला होता, तोच या ठिकाणी वापरत आहे. स्वच्छ असा रवा घ्यायचा. जर तुम्हाला स्वच्छ वाटत नसेल तर तुम्ही चाळून घेऊ शकता. तर हा आपला नेहमी उपमा किंवा शिरा करण्यासाठी वापरायचा रवा आपण घेतलेला आहे. अगदी 0 नंबर रवा आपण घ्यायचा आहे. तर या ठिकाणी पहिल्यांदा आपण रव्यामध्ये भरपूर असं पाणी घालून स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तर धुवून घेताना आपण एकदा पाणी घालून तळातून हलवून घ्यायचं आणि जी काही रव्याच्या वरती असं पाणी आलं असेल ते सगळं काढून टाकायचं, म्हणजे रवा स्वच्छ होतो. आता आपण वरचं पाणी काढून टाकूया. तर या प्रकारे रवा हा स्वच्छ धुवून झालेला आहे. आता तर आपल्याला रवा हा 3 दिवस भिजत ठेवायचा आहे. त्यासाठी पहिल्या दिवशी आपण रवा धुवून घेतलेला आहे आणि यामध्ये पुरेसं पाणी घालून आपण याच्यावरती झाकण ठेवून हा आपल्याला 24 तासासाठी असाच झाकून ठेवायचा आहे, म्हणजेच भिजत ठेवायचा आहे. आता 24 तास झाल्यानंतर म्हणजे दुसऱ्या दिवशी आपण हे उघडून पाहूया. तर अशा प्रकारे रवा भिजलेला आहे. 24 तासाने तो फर्मेंट होतो आणि त्याला थोडंसं असं जाळी आल्यासारखी होते. तर आता हा रवा भिजण्यासाठी पुरेसं मोठं पातेलं आपण घेणार आहोत. तर छोट्या पातेल्यातून आपण मोठ्या पातेल्यामध्ये हे सगळा भिजलेला रवा आपण ट्रान्सफर केलेला आहे. तर एकसारखं हाताने हलवून घेऊया. आता यामध्ये परत आपण पाणी घालायचं आहे. पहिल्यांदा हाताने मिक्स करून घेऊया. आता यामध्ये परत आपण पुरेसं असं पाणी घालायचं आहे. तर ज्या भांड्यामध्ये मी रवा आधी भिजत घातला होता त्यामध्येच पाणी घेऊन ते भांडं विसळून मी याच्यामध्ये घातलेलं आहे. आणखी थोडं पाणी घालून आपण याला भिजत ठेवणार आहोत. आता परत तिसऱ्या दिवशी आपण हे झाकण उघडून पाहिल्यानंतर यावर तांबूस असा थर दिसत आहे. म्हणजेच रव्यावरती जी तांब आलेली असते ती सर्व पाण्यामध्ये निघून येते आणि आपला रवा हा स्वच्छ होतो. तर आता हे पाणी सुद्धा आपण काढून टाकायचं आहे. तर आज तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवशी आपण अशा प्रकारे वरचं पाणी सगळं काढून टाकत आहोत. तर या प्रकारे आपण संपूर्ण पाणी काढून टाकलेलं आहे आणि आता आपण यामध्ये परत एकदा पाणी घालायचं आहे. परत मी या ठिकाणी 2 ते 3 तांबे एवढं पाणी घालत आहे आणि परत आपल्याला याला 24 तासासाठी भिजत ठेवायचं आहे. आता आपल्याला चौथ्या दिवशी उघडायचं आहे. तर हे चौथ्या दिवशी परत एकदा थोडंसं तांबूस पाणी याच्यावर आलेलं आहे. हे आता आपण काढून घेऊया. तर आपला रवा हा आता 3 दिवस छान भिजलेला आहे. वरचं पाणी सुद्धा आपण काढलेलं आहे. रवा आपला छान असा पांढरा शुभ्र झालाय, पाहू शकताय. तर एकदा तळातून याला हलवून घ्यायचं. तर याचा चीक तयार झालेला आहे. रवा फर्मेंट होऊन याचा छान असा चीक तयार होतो. आता हा चीक आपल्याला गाळून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी मी 0 नंबरची चाळण वापरत आहे, म्हणजे ज्याने आपण मैदा चाळतो तीच चाळण आपण वापरायची आहे. आता थोडं थोडं करून आपण हे जे चीक जमा झालेला आहे पातेल्यामध्ये तो आपण गाळून घेणार आहोत. गाळताना आपल्याला याच्यामध्ये साधं पाणी घालायचं आहे, कारण चीक हा घट्ट असतो, तो गाळला गेला पाहिजे आणि जी काही घाण किंवा जो चोथा आहे तो वर राहण्यासाठी आपण थोडं थोडं करून पाणी याच्यामध्ये घालायचं आहे आणि पहिल्यांदा आपण हाताने असं दाबूनच संपूर्ण चीक हा गाळून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने मी 2-2 पळी एवढा चीक एका वेळेला घालत आहे आणि यावर थोडं थोडं करून पाणी घालून हा चीक हा संपूर्णपणे गाळणीतून गाळून घेत आहे. तर या प्रकारे गाळल्यामुळे जे काही मोठे मोठे कण असतात किंवा जी काही तांब असते रव्याला असलेली ती संपूर्णपणे चाळणीमध्ये राहते आणि आपल्याला पांढरा शुभ्र असा रव्याचा चीक मिळतो. तर त्यासाठी ही काळजीपूर्वक करायची आहे. तुम्ही पाहू शकताय वरती तांब अशा प्रकारे राहिलेली आहे. तर संपूर्ण चीक मी याच प्रकारे आता गाळून घेणार आहे. रव्याच्या चीक काढणं हे अतिशय सोपं असतं. गव्हाचा चीक काढण्यापेक्षाही रव्याचा चीक काढणं हे अतिशय सोपी पद्धत आहे आणि रवा हा गव्हापासूनच बनलेला असतो.
त्यामुळे रव्याची कुरडईसुद्धा गव्हाच्या कुरडई इतकीच सुंदर लागते, तितकीच ती टेस्टीसुद्धा होते. तर पहा, या ठिकाणी सर्व असा आपला रवा आता गाळून झालेला आहे आणि इतपत गाळ आपल्याला शिल्लक राहिलेला दिसत आहे. हा संपूर्ण तांब आणि गाळ राहिलेला आहे, तो आपण काढून घ्यायचा आहे आणि आपल्याला आता शुद्ध असा पांढरा शुभ्र असा चीक आता मिळालेला आहे. तर हा चीकसुद्धा आपण सेट होण्यासाठी ठेवून देणार आहोत. त्यासाठी यामध्ये आपल्याला थोडंसं अजून पाणी घालायचं आहे. तर साधारणपणे 1 ते 2 तांबे एवढं पाणी यामध्ये मी वाढवलेलं आहे. आता सेट करायला ठेवण्यापूर्वी आपण यामध्ये तुरटी घालणार आहोत. तर तुरटी आपल्याला कोणत्याही ग्रोसरी शॉपमध्ये मिळून जाईल. याला फिटकरीसुद्धा बोलतात. तर याच्यातला अगदी छोटासा तुकडा आपण काढून या चिकामध्ये घालायचा आहे आणि अगदी याला ढवळून घ्यायचं आहे. तर तुरटी घातल्यामुळे चीक जमा व्हायला सोपं जातं. चीक हा पातेल्याच्या बॉटमला एकसारखा असा जमा होतो. आता आपल्याला 5व्या दिवशी अशा प्रकारे संपूर्णपणे वरचं पाणी काढून टाकायचं आहे. पाणी काढत असताना अजिबात सुद्धा पातेलं हे जास्त हलवायचं नाही किंवा ढवळायचं नाही, कारण चीक हा पातेल्याच्या बॉटमला सेट झालेला असतो. फक्त वरचं पाणी आपल्याला काढून टाकायचं असतं, त्यामुळे आपल्याला घट्ट चीक असा मिळून जातो. तर ही प्रोसिजर करताना अतिशय सावकाशपणे करायचे. हळूहळू वरचं सगळं पाणी काढून टाकायचं आहे आपल्याला आणि जेवढा चीक आपल्याला घट्ट स्वरूपात मिळतो तेवढाच तो चांगल्या प्रकारे आपल्याला शिजवता येतो. त्यासाठी चीक काढताना हळूवारपणे आपल्याला पातेलं तिरकं करून वरचं पाणी काढून घ्यायचं आहे. तर आता आपला पाणी काढून झाल्यानंतर इतपत असा चीक मिळालेला आहे. तर याला आपल्याला तळातून हलवून घ्यायचं आहे. तर एका पळीच्या साहाय्याने आपण पूर्णपणे घट्ट असा बसलेला चीक हा हलवून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता चीक आपल्याला कितपत घट्ट असा मिळालेला आहे. तर तुरटी घातल्यामुळेच अशा प्रकारे व्यवस्थित असा चीक हा सेट होतो. तर भरपूर असा घट्ट आपला चीक आता मिळालेला आहे. तर याला ढवळून एकसारखं करून घ्यायचं आहे आणि आपल्याला आता हा चीक मोजून घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला एका पातेल्यामध्ये याला छोट्या काढून घ्यायचं आहे आणि छोट्या पातेल्यानेच आपण याला मोजणार आहोत. तर छोट्या पातेल्याने अर्धा पातेला एवढं चीक आपल्याला मिळालेलं आहे. चीक मोजून घेतला की आपल्याला त्याच्या प्रमाणातच व्यवस्थित असं पाणी हे चिकामध्ये घालता येतं. तर जेवढा चीक आहे तेवढंच आपण पाणी या ठिकाणी उकळायला ठेवणार आहोत. तर त्याच पातेल्यामध्ये मी मोजून पाणी घेत आहे. तर जेवढा चीक होता तेवढ्या प्रमाणातच मी या ठिकाणी पाणी घेतलेलं आहे, म्हणजेच अर्धं पातेलं पाणी. आता यामध्ये 1 ग्लास एवढं पाणी आपण जास्त घालणार आहोत, कारण काही वेळेला काही रव्यासाठी आपल्याला जास्त पाणी लागू शकतं. तर आता एक मोठं पातेलं घेतलेलं आहे आणि यामध्येच हे पाणी आपण उकळायला ठेवणार आहोत. पाण्याला पूर्णपणे उकळी काढायची आहे आणि त्यानंतरच आपण पुढची प्रोसिजर करणार आहोत. तर झाकण ठेवून मी पाण्याला पूर्णपणे उकळी काढून घेतलेली आहे. तर पहा, पाणी छान असं खळखळ उकळत आहे. पण त्यापूर्वी आपण 1 ग्लास पाणी एक्स्ट्रा घातलं होतं, ते पहिल्यांदा काढून आपण बाजूला ठेवून देणार आहोत. जर आपल्याला चीक जास्त घट्ट वाटला तर हे काढून ठेवलेलं गरम पाणीच आपण चिकामध्ये घालणार आहोत. त्यासाठी आपण हे एक्स्ट्राचं 1 ग्लास पाणी उकळवून घेतलेलं आहे. आता या पाण्यामध्ये आपण चवीप्रमाणे हिंग टाकायचं आहे, म्हणजे 1 चमचा हिंग घातलेला आहे. त्याचप्रमाणे 2 चमचे एवढं आपण मीठ घालायचं आहे. तर मीठ तुमच्या चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता खसखससुद्धा 1 चमचा घातलेली आहे. तर हे सर्व साहित्य व्यवस्थित उकळायला लागलं की त्यानंतरच आपल्याला जो चीक आहे तो याच्यामध्ये घालायचा आहे. तर चीक घालण्यापूर्वी चमच्याने ढवळून घ्यायचा आहे आणि त्यानंतर एका हाताने पळीने असं गरम पाण्यामध्ये पळी हलवत राहायचं आहे आणि एका हाताने आपल्याला अलगद अशी चिकाची धार या गरम पाण्यामध्ये ओतत राहायचं आहे. तर अशा प्रकारे ही प्रोसिजर खूप फास्ट करायची, कारण गरम पाण्यामध्ये चीक हा लगेच गुठळ्या होऊ शकतात, शिजून येतो. त्यासाठी भरभर आपल्याला हात हलवायचा आहे आणि पटकन आपल्याला हा संपूर्ण चीक हा गरम पाण्यामध्ये एकसारखा असा मिक्स करून घ्यायचा आहे. आणि सर्व गाठी आपल्याला हलवूनच या प्रकारे मोडून घ्यायच्या आहेत. शक्यतो आपण ही प्रोसिजर जेवढ्या फास्ट करतो तेवढ्याच या चिकाच्या गाठी कमी प्रमाणात होतात, म्हणजे चीक हा एकसारखा गरम पाण्यामध्ये मिक्स होतो. आता पहा, आपला चीक हा व्यवस्थित असा गरम पाण्यामध्ये मिक्स झालेला आहे. तर आपल्याला चिकाला व्यवस्थित असं हटवून घ्यायचं आहे, म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे. तर याला गावाकडे चीक हटणं असं म्हणतात. तर ही सुद्धा प्रोसिजर आपल्याला अगदी फास्ट करायची आहे. गॅस अगदी मीडियम ठेवायचा आहे, गॅस अजिबात फास्ट करायचा नाही. ही संपूर्ण प्रोसिजर अगदी लो टू मीडियम गॅस ठेवूनच आपल्याला करायची आहे.
तर पहा, चीक हा व्यवस्थित सर्व बाजूनी मिक्स झालेला आहे आणि गुठळ्यासुद्धा सगळ्या मोडल्या गेलेल्या आहेत. आता आपल्याला या चिकाला वाफ काढून घ्यायची आहे. तर एकदा आपण परत तळातून हा चीक हलवून घ्यायचा आहे, म्हणजे तो तळाला लागत नाही. आता आपल्याला चिकाचं प्रमाण पाण्याचं पाहायचं आहे. तर चीक हा व्यवस्थित झालेला आहे, म्हणजे पाण्याचं प्रमाणसुद्धा व्यवस्थित झालेलं आहे. जेवढं आपण पाणी चिकाला ठेवलं होतं तेवढं पुरेसं झालं आहे. म्हणजे ज्या भांड्याने आपण चीक मोजला होता त्याच भांड्याने आपण तेवढ्याच प्रमाणात पाणी यामध्ये वापरलेलं आहे आणि तेवढं पाणी आपल्याला पुरेसं झालेलं आहे. यावर झाकण ठेवून आपल्याला आता 2 ते 3 वेळा वाफ याला काढायची आहे. तर गॅस एकदम लो ठेवायचा आणि पहिले 5 मिनिटं आपण याला छान अशी वाफ काढून घ्यायची आहे. आता पहिली 5 मिनिटं होत आहेत तोपर्यंत आपण ज्या साच्यामधून कुरडई पाडणार आहोत त्यामध्ये आपण या प्रकारे जाड शेवेची चकती बसवून घ्यायची आहे आणि आपण पूर्वतयारी करून ठेवायची आहे. म्हणजे चीक गरम असतानाच आपल्याला याच्या कुरडया घालता येतात. तर 5 मिनिटं झाल्यानंतर आपण झाकण काढून परत एकदा चीक हा तळातून व्यवस्थित हलवून घ्यायचा. चीक हा खालच्या बाजूला पटकन शिजतो, पण वरचा कच्चा राहू शकतो. त्यासाठी खालची बाजू वर करायची आहे आणि वरची बाजू ही चिकाची खाली गेली पाहिजे शिजण्यासाठी. तर अशा प्रकारे आपल्याला हा हलवून घ्यायचा आहे. तुम्हाला चीक जर फार घट्ट वाटत असेल तर तुम्ही यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून एवढं गरम पाणी घालून परत एकदा याला हलवून घेऊन शिजायला ठेवू शकता. तर या ठिकाणी मला पाण्याचं प्रमाण परफेक्ट वाटत आहे, त्यामुळे मी यामध्ये पाणी अजिबात वाढवलेलं नाही आहे. आता अशाच प्रकारे आपण 2 वेळा याला वाफ देऊन घ्यायची आहे, कारण चीक जितका चांगला जास्त व्यवस्थित शिजला जातो तितकीच आपली कुरडईसुद्धा छान तेलामध्ये फुलते. तर शिजवताना आपल्याला चीक हा परफेक्ट असं शिजवून घ्यायचा आहे, घाई करायची नाही. आता परत एकदा झाकण ठेवूया आणि 2 ते 3 मिनिटासाठी आपण याला परत एकदा चांगली वाफ आणून घेऊया. तर 2 ते 3 मिनिटं झालेले आहेत. परत एकदा आपण याला तळातून हलवून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी आपला चीक हा शिजत आलेला आहे, परंतु आणखी 1-2 मिनिटासाठी आपण याला एक वाफ काढायची आहे, म्हणजे चीक हा परफेक्ट शिजला जातो. तर परत एकदा यावर झाकण ठेवूया आणि झाकण ठेवल्यानंतर आपण 2 मिनिटासाठी परत याला वाफ आणून घेऊया. तर 2 मिनिटांनंतर पाहूया आपला चीक हा व्यवस्थित शिजला गेलेला आहे. याला चकाकी आलेली आहे. जेव्हा चिकाला शाईन येते तेव्हाच तो चीक व्यवस्थित शिजला गेलेला आहे असं समजावं. आणि चीक हा चमच्याला थरथर कापत आहे असं वाटत असेल तर हा चीक हा परफेक्ट शिजला गेलेला आहे, ही सुद्धा आपण खूण समजून जायची. तर या ठिकाणी माझा चीक हा व्यवस्थित शिजला गेलेला आहे, पाहू शकताय. याचा रंगसुद्धा थोडासा चेंज झालेला आहे आणि अगदी छान असा मऊसूद लोण्यासारखा शिजलेला आहे. तर आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि आपण आता कुरडई बनवायला घेणार आहोत. तर चीक गरम राहण्यासाठी याला नेहमी झाकूनच ठेवायचं आहे. जोपर्यंत आपण कुरडया पाडणार आहोत तोपर्यंत आपण साचा भरत असतानाच फक्त याचं झाकण उघडायचं. बाकी वेळेला आपण ह्या चिकाला पूर्णपणे झाकून ठेवायचं आहे, कारण चीक गरम असतानाच आपल्याला याला छान कुरडया अशा पाडता येतात. तर या ठिकाणी मी कुरडया पाडण्यासाठी एका बेडशीटवरती प्लास्टिकचा पेपर अंथरून ठेवलेला आहे. तर ही पूर्वतयारी आपल्याला चीक शिजत असतानाच करायची आहे. या ठिकाणी पहा, आता आपण थोडं थोडं करून हे जे शिजलेलं बॅटर आहे ते या शेवेच्या साच्यामध्ये घालायचं आहे. आपण शेवेची जाड चकती याला बसवून घेतलेली आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बारीक चकतीसुद्धा बसवून कुरडया पाडू शकता, पण जाड चकतीच्या कुरडया छान मोठ्या मोठ्या होतात. तर अशा प्रकारे आपण याचं झाकण आता बंद करून घेऊया. चीक गरम असल्यामुळे याला कपड्याने पकडावं लागत आहे, कारण हाताला चटका बसण्याची शक्यता असते. तर या प्रकारे आपण आता शेवेच्या साच्याने एक एक करून कुरडई पाडून घेणार आहोत. तर गोल अशा प्रकारे फिरवून घ्यायचं आणि अगदी दोन वेळ्यामध्येच आपल्याला ही कुरडई पाडून घ्यायची आहे. कुरडई पाडताना एकावर एक अशा जाळ्या पडणार नाहीत याची काळजी घ्यायची. थोड्याशा पसरवून पाडायच्या, म्हणजे याच्या एक एक साखळी अशी रिकामी होते आणि कुरडई अशी छान फुलली जाते. तर याच प्रकारे आपण संपूर्ण चिकाच्या अशा व्यवस्थित कुरडया पाडून घेणार आहोत.
शक्यतो कुरडई बनवताना कोणाची तरी हेल्प जरूर घ्यावी, कारण साचा भरून द्यायला एका माणसाची गरज पडते आणि काम सोपं जातं. पाहिलत ना, रव्याची कुरडई बनवणं किती सोपं आहे. अगदी नवशिक्यांना सुद्धा सहज जमतील एवढ्या सोप्या पद्धतीनं मी या व्हिडिओमध्ये रव्याची कुरडई दाखवलेली आहे. तर या प्रकारे पांढऱ्या शुभ्र अशा आपल्या कुरडया आता छान अशा घालून होत आहेत. तुम्ही पाहू शकता. तर या प्रकारे मी संपूर्ण कुरडया घालून घेतलेल्या आहेत. तर अर्धा किलो रव्यामध्ये 25 कुरडया झालेल्या आहेत. अगदी सोप्या पद्धतीने चीक काढून आपण झटपट अशा रव्याच्या कुरडया बनवू शकतो. तर पहा, या ठिकाणी कुरडया किती छान अशा पांढऱ्या शुभ्र तयार झालेल्या आहेत आणि कुरडई घालून झाल्यानंतर 10 मिनिटातच मी उचलून पाहिलेली आहे. तर व्यवस्थित उचलली जात आहे, अजिबात तुटत नाही. म्हणजेच यावरून आपल्याला लक्षात येते की आपला चीक हा परफेक्ट शिजलेला आहे. तर अशा प्रकारे परफेक्ट शिजलेला चीक असेल तर कुरडई वाळल्यानंतरही अजिबात मोडत नाही, याचे तुकडे पडत नाहीत. आता 4 दिवस वाळवून झाल्यानंतर, म्हणजे 4 दिवस कडकडीत उन्हात कुरडई वाळल्यानंतर पहा कशी छान अशी दिसून येते. तर या प्रकारे छान अशा कुरडया आपल्या वाळून झालेल्या आहेत. आपण याला तळून पाहणार आहोत. तर कढईमध्ये तेल आपण एकदम कडकडीत असं तापवून घ्यायचं आहे. तेल तापलं नसेल तर आधी चेक करायचं की तेल कडकडीत तापलेलं आहे की नाही. तर या प्रकारे आपलं तेल कडकडीत तापल्यामुळे चटकन कुरडई वर येते आणि फुलली जाते, सर्व बाजूने व्यवस्थित फुलली जाते. त्यासाठी तेल तापवताना एकदम कडकडीत तापवून घ्यायचं आणि गॅस बारीक करून आपण याच्यामध्ये कुरडई सोडायची आहे. तर या प्रकारे पहा, आपली कुरडई दुप्पट तिप्पट फुलत आहे. अगदी परफेक्ट अशी आपली कुरडई झालेली आहे. तर मी या ठिकाणी 5 ते 6 कुरडया एकदम तळून घेणार आहे. तर पहा, आपण दुसरी कुरडई सुद्धा टाकलेली आहे. गॅस आता मीडियम ठेवलेला आहे, कारण तेल छान तापलं गेलंय आणि कुरडई किती छान फुलत आहे तुम्ही पाहू शकता आणि रंग सुद्धा किती पांढरा शुभ्र असा आलेला आहे. तर आपण चीक काढताना 2-3 दिवस त्याचं पाणी काढत राहिल्यामुळे चिकावरची जी तांब आहे ती निघून जाते आणि आपल्या कुरडया ह्या पांढऱ्या शुभ्र व्हायला मदत होते. तर या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या हे तुम्ही कमेंट करून मला नक्की सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ उपयोगाचा वाटला असेल तर नक्की याला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अजून चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. तुम्ही या ठिकाणी पाहू शकताय की आपली कुरडई ही दुप्पट तिप्पट अशी फुललेली आहे आणि छान अशी खुसखुशीत कुरकुरीत झालेली आहे. रंग तर एकदम पांढरा शुभ्र असा आलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या नवीन व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. तर भेटूया अशीच एक छान रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक यू फॉर वॉचिंग. टेक केअर अँड बाय बाय.